नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आज आपल्या अष्टविनायकचा दुसरा दिवस आहे. काल थोडा उशीरच झाला त्यामुळं आणि ब्लॉग पण खूप मोठा होत होता म्हणून आपण तो पार्ट 1मध्ये कन्वर्ट केला आहे. तर पहिला जर ब्लॉग बघितला नसेल अष्टविनायकचा तर नक्की जाऊन बघा आपल्या चॅनलला. आणि आता पुढचे 4 गणपती राहिलेत ते आपण ह्या ब्लॉगमध्ये कवर करणार आहोत. तर आज बरोबर कुठलं गणपती आज ओझरचा विघ्नेश्वर गणपती आज आपण सकाळी करणार आहोत. आणि नंतर आपलं ट्रेनिंग आहे. ट्रेनिंग आपण ब्लॉगमध्ये घेणार आहोत आणि डायरेक्ट नेक्स्ट डेचं मंडेला आपण पाली लेण्याद्रीचा गणपती आणि महदचा गणपती असे 3 गणपती सोमवारी आपण करणार आहोत आणि नंतर चिपळूण. तर चॅनलला नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बघू शकता माझ्यासोबत आता कोण कोण आहेत. यांना पण उशीर झाला होता. रात्री बरोबर 1-1:30 वाजले होते. बाकीचे सर्व निघालेत आणि आम्ही शिव्या खातो. चला पुढे कंटिन्यू करू. आता खाली आपण आता कुठल्या भक्तनिवास विघ्नेश्वर भक्तनिवास 1 नंबरला आहोत. आणि मी आता 4 गणपती केले रांजणगावपासून, पण सर्वात जास्त सुविधा मला ह्या इथे विघ्नेश्वर गणपतीच्या इथे बघायला मिळाल्या. तर नक्की या. स्टे पण खूप चांगला आहे, सर्विस पण खूप चांगली आहे. तर बघूया पुढे कंटिन्यू करू. इथं बरोबर देणगी कक्ष आहे इथे आणि मंदिरात आतमध्ये जायला हा प्रवेशद्वार आहे. आतमध्ये आय थिंक काम चालू आहे. काल आम्ही रात्री बघत होतो, कसं तरी काम चालू होतं. गर्दी कमी वाटते. अपने साथ वाले बाकी 5 घे मंदिराचा परिसर आहे. आज घे अजून रांग आहे दर्शन नगरांचं. आणि इथे बरोबर तुमची जर इच्छा पूर्ण होणार असेल तर इथे पैसे चिकट. बऱ्यापैकी काही लोकांचे चिकटलेत पण. आणि तुझी काय इच्छा? माझी होय, पण इथे येतो थोड्या वेळानंतर. इच्छा सांगायची नसते ना. हे बाकीचे पुढे काही म्हणतात. हां प्रणित चिकटलं वाटतं. हो हो, माझी इच्छा पूर्ण होणार. लवकरच. इच्छा मला पण थोडीफार माहिती आहे. हा मला प्रदक्षिणा मारू दे पहिली, नंतर येतो. हा मंदिराचा सभा मंडप आहे आपला. आणि बाकीचे दर्शन घेत आहेत. आणि फुटेज आतलं भेटलं नाही पाहिजे, पण एका दुसरा फोटो वगैरे काढला तो आपण ब्लॉगला टाकला. चला हॅलो गाईज. विघ्नेश्वराचं दर्शन झालं आहे आणि थोडंसं डोळ्यावर जागरण आहे कारण झोप पूर्ण नाही झाली. त्यामुळे ब्लॉग शक्यतो इथंच थांबवेन आजच्या दिवसातला. आता नाश्ता करायला जाऊ आम्ही. आणि विघ्नेश्वराचे विघ्नहर्ताचे तुम्हाला सर्व ग्रामस्थांना ते बघा. आणि चॅनलला नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा. भाद्रपद जयंती जत्रा उत्सवाच्या डायरेक्ट ट्रेनिंगला निघालो आम्ही. ट्रेनिंग झाल्यानंतर त्याबरोबर आम्ही सकाळी लेण्याद्रीला जाणार तिकडे जातात. चला. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आपलं विघ्नेश्वराचं दर्शन तर काल झालं होतं. मी बोललो होतो काल तुम्हाला की विघ्नेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या पतसंस्थेचं ट्रेनिंग होतं. ज्यासाठी आपण आलो होतो. तर रात्री आपल्याला उशीर झाला म्हणून काही पुढं ट्रेनिंगचा पण मी ब्लॉग घेणारच नव्हतो. ते कसं थोडं प्रशिक्षण होतं म्हणून त्या गोष्टी थोडं प्रायव्हेट ठेवल्या होत्या. तर आता आपण विघ्नेश्वराचं दर्शन तर आपलं झालंच. आता पुढचं गणपती म्हणजे लेण्याद्रीचा गणपती आता करणार आहोत. काहीतरी 350 का 400 पायट्याने आपल्याला चढायला लागणार आहेत. आणि त्यानंतर एक प्लेस अजून वाढतं आहे
शिवनेरी किल्ल्यावर आपण जाणार आहोत. तिथलं थोडं व्ह्यू बघू आणि तिथलं थोडे फुटेज, तिथली माहिती आपण ह्या ब्लॉगमध्ये कवर करणार आहोत. तर ब्लॉग पुढे कंटिन्यू करूया. चॅनलला नवीन नसाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ता बरोबर सकाळचे 5 वाजलेत. फ्रेश आम्ही झालो आहे 5 वाजता. पण मग आपल्याला वरती आता पायटणे चढायत म्हणून थोडं नाश्ता करायला आलो. प्रदीप झाला माझ्यासोबत. सकाळच आपल्याला काय भेटते, मिसळपाव फक्त भेटते मटकी टाकून. ओके, ती आता एन्जॉय करू आणि निघूया इथनं. फायनली आपली मिसळ आली. यस, टेस्ट कर बघू. सुंदर आहे, बघून तरी सुंदर वाटते. ओके, आता खाऊन बघूया. पाव नको होता मला, पाव पाहिजे तुला? पाव माझा एकच आहे, ही तुझी होती. ठीक आहे, चला. फायनली आमचा नाश्ता झाला. आता आम्ही निघालो गाडीकडे आणि बरोबर तिकडे समोर मंदिर आहे विघ्नहर्ताचं, आणि इथं आम्ही नाश्ता केला होता. काय आलं? चलो अभी गाड़ी के पास. आता बरोबर आपण मंदिराकडे निघालो आहे आणि बघू शकता 350-400 पायटने चढायला लागणार आहेत. त्यामुळे आधीच ह्या लोकांचा जीव गेला. चला बघूया कसं वाटतंय वरती जाताना. आणि मंदिर, छोटेसे स्टॉल आहेत. आत्ता बरोबर आपण 50 ते 60 पायटने चढलो आहे. थोडं जमायला होते कारण पायटने लांब आहेत आणि थोड्या क्रॉस असल्यामुळं थोडा दम लागतो. तर येताना शक्यतो पाणी आहे ना, ते बघू शकतो बाकीची मंडळी आरतीवरती आणि इथला व्ह्यू. खूप मस्त व्ह्यू वाटतोय. पण चांगली. आता बरोबर आम्ही 150 ते 180 पायटने चढलो आहे आणि इथला व्ह्यू. थंड वारा लागतो इथं वरती आल्यावर. जमायला होते. जमलाच. अजून 120 पायटने चढायचे आहेत. चला. कालची वाक्य सांगतो तुला. व्ह्यू बघू शकता. आता काहीच नाही. फायनली आपण 350 पायटने चढून वरती मंदिरापर्यंत आलो. तर इथला व्ह्यू मंदिराचा खूप मस्त व्ह्यू आहे. क्राऊड आहे खूप, सुट्टी असल्यामुळं. आपलं नशीब एवढं चांगलं आहे ना की आपण जस्ट वरती चढलो आहे आणि आपल्याला गणपतीची आरती पाठीमागे चालू आहे, ती मिळाली. बघू शकता इथला व्ह्यू. आता आपण आरती घ्यायला जाऊया. आरती चालू आहे. बघू शकता समोर गणपतीची मूर्ती गिरिजात्मक. पहिल्या ते दुसऱ्या शतकात मूर्ती स्थापन झाल्याचं म्हणण्यात आहे.
बाहेर जातो, बाहेरचा व्ह्यू बघणार आहोत. ज्यांना जर चढायचा प्रॉब्लेम असेल वरती पायटाने वगैरे, तर इथे 1500 रुपये देऊन खालनं वरती तुम्हाला आणलं जातं. येण्या जाण्याचे 1500 रुपये घेतात. आणि इथे 30 बौद्ध लेणी आहेत. असं म्हणतात पार्वतीने म्हणजे गिरिजेने गणेश प्राप्तीसाठी इथे तप केला होता, म्हणून ह्या गणपतीला गिरिजात्मक असं म्हटलं जातं. आणि मंदिर खूप मस्त आहे, थोड्या पायट्याने चढायला लागतात, पण इथं आल्यानंतर जो वरचा व्ह्यू आणि इथलं वातावरण एक नंबर आहे. तर नक्की या, बघू शकता व्ह्यू. तर तुम्हाला काही फुटेज दाखवते ते बघा, एन्जॉय करा. बाकी भेटू पुढे नेक्स्ट. चला. गणपतीचं दर्शन तर झालं. आता पुढचा पल्ला कुठं ते अजून मला पण एक्झॅक्ट माहिती, शिवनेरी करणार आहेत की नाही. तर बघूया नेक्स्ट आता पुढं कुठं जातात ते. लेण्याद्रीच्या गणपती बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर आपण आता पुढे आलो आहोत म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर. शिवनेरी किल्ला म्हणजे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान. तर बघूया. मी पण फर्स्ट टाईम आलो इथे, भरपूर इच्छा होती यायची, आज योग आलाय. बघूया कसं वाटतंय. शहाजीराजांनी जिजाऊंना इथे आणून ठेवलं कारण हाच किल्ला सुरक्षित होता त्यांच्या दृष्टीने. त्यांच्याकडे आदिलशाहचे वतनदारी होती, त्यामुळे काय आलं की त्यांना हा किल्ला सुरक्षित वाटला, म्हणून त्यांनी जिजाऊंना इथे आणलं सोडलं. जिजाऊ ज्यावेळेस इथे आल्या तेव्हा त्यांनी तिथे वर महालामध्ये राहत होत्या. ते देवीची पूजा, शिवाई देवीचं मंदिर आहे, शिवाई देवीची पूजा करायला रोज सकाळ संध्याकाळ स्वतः येत होत्या आणि स्वतः हे करत होत्या. आणि ज्यावेळेस राजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारीला, त्यावेळेस जिजाऊंनी शहाजीराजांनी दादोजी कोंडदेवांना इथे प्रशिक्षणासाठी ठेवलं होतं. आणि त्यांना सगळ्या गोष्टी जिजाऊंनी तर सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्याच. आणि दादोजी कोंडदेवांनी त्यांना प्रशिक्षण दिलं शस्त्राचं, सगळ्या गोष्टीचं, आणि चढायचा गड कसा हे करायचा, ह्या सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण इथे दिलं. म्हणजे जवळ वयाच्या ते 4 ते 7 वर्षापर्यंत ते इथे होते. त्याच्यानंतर ते इथे नाही आले. नंतर ते राजगड इकडे हे सगळे किल्ल्याकडे जाऊन राहिले. पहिले शनिवारवाड्यामध्ये गेले, इथून गेल्यानंतर ते पुण्यामध्ये शनिवारवाड्यामध्ये राहिले. त्याच्यानंतर मग राजगड वगैरे तिकडे गेले. असा हा या संपूर्ण किल्ल्याचा इतिहास आहे. ओके काका, तुमचं नाव काय? माझं नाव परेश नारायण बोचरे. परेश नारायण बोचरे. हां, काकांनी मस्तपैकी आपल्याला माहिती दिली. तर नक्की आहे काकांचं इथे भेळचा स्टॉल आहे, खूप मस्त प्रकारे घरगुती बनवतात. जर तुम्हाला घरगुती खायची इच्छा असेल, वरपर्यंत काय भेटत नाही, तर नक्की या आणि इथे भेळ खाऊ शकता. थँक्यू. वेलकम. आत्ता आपण बरोबर दरवाजाजवळ आलो आहे, बघू शकता. अजून आपल्याला एक पाऊण तास चालावं लागेल. आणि वरनं खरंच चांगलं वाटतं, हवा पण चांगली शुद्ध हवा आहे. बाकीचे सर्वजण पुढे गेलेत, आपण त्यांना खायला घ्यायचं होतं म्हणून मागे राहिलो आहे. आता आपण आलो आहे बरोबर गणेश दरवाजाजवळ. टोटल 9 दरवाजे आहेत वरती जाईपर्यंत. कसला व्ह्यू वाटतो यार. बाकीचे सर्वजण पुढे गेलेत. आता 3रा दरवाजा म्हणजे हा पीर दरवाजा बघू शकता. आणि त्या दरवाजाच्या पुढे गेल्यावर काय कलाकृती, बांधकाम
क्वचितच पाहायला भेटेल तुम्हाला असं. हे आहे थोडंसं गार्डन सजावट वगैरे केलेली इथे. आणि पाण्याची पण इथे प्रत्येक ठिकाणी सोय आहे. तुम्ही वरपर्यंत जाल तिथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पाणीसुद्धा पिण्यासाठी इथे आहे. म्हणजे एवढ्या चांगल्या प्रकारे सर्व गोष्टी ठेवलेल्या आहेत. येताना फक्त निसर्गाला हानी होईल एवढं फक्त करू नका काय. आत्ता बरोबर आपण चौथा दरवाजा म्हणजे हाती दरवाजाला आलो आहे. बघा हा आहे हाती दरवाजा. अजून 15 ते 20 मिनटं झाली तुम्हाला चालून तरी जमायला होतं आहे. बरोबर ह्या ठिकाणी आल्यावर इकडे लेफ्ट साईडला वरती छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आणि ह्या साईडला शिवाई देवीचं मंदिर. आत्ता बरोबर आपण मेना दरवाजाजवळ आलो आहे. बघू शकता बाकीची मंडळी. हा 5वा दरवाजा, अजून वरचा एक 6वा, असे 9 दरवाजे आपल्याला क्रॉस करायचे. घेतलं. आता बरोबर आपण 7वा दरवाजा कुलूप दरवाजा जवळ आलो आहे. आणि इथला व्ह्यू, एक व्ह्यू दाखवतो. रिस्क आहे थोडी, व्ह्यू एक नंबर आहे. आणि एक गोष्ट सांगू, गोप्रो वापरायला अलाउड नाही तरी यूज करतो कारण फक्त मोबाईल इथे अलाउड आहे. त्रिशा हाय कर. हां हां हाय कर. सबस्क्राईब कर सांग. हां सबस्क्राईब करा सांग. लाईक करा सांग. का बोल बघू कशी बोलते. बोल विशा बोल की. नाही चलो, चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ता आपण बरोबर आले उबरखाण्यात. इथे धान्याच्या कोठारी वगैरे होत्या. हा शिवनेरी किल्ल्याचा मॅप आहे. स्टार्टिंगला पहिला तिकीट काउंटर वगैरे, महादरवाजा, गणेश दरवाजा, पीर दरवाजा, शिवाई देवी दरवाजा म्हणजे आपण तिथे अजून गेलो आहे नाही. शिवाई देवी मंदिर, बौद्ध लेण्यांकडे जाण्याचा मार्ग, मेना दरवाजा, अंबरखानाचा दाखवला आपण, शिवकुंज, कमाणी मशीद, शिव जन्मस्थळ, बदामी तलाव, कडेलोट, ईदगाह आणि कोळी चौथरा. काय तुला आवडतं, काय भूक लागली? मॅप आहे पूर्ण किल्ल्याचा. फायनली आपण जी गोष्ट बघायला आलो होतो, पण फर्स्ट टाईमच आलो इथे. आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ. चांगल्या प्रकारे प्रशासनाने इथे सुविधा ठेवल्या आहेत. म्हणजे डागडुकीचं काम असेल किंवा अजून काय. चला आज जाऊन आता बघूया. संकेत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव. आत्ता बरोबर आपण कडेलोटला आलो आहे. बघू शकता आहे कडेलोट. उड्या टाकू नका खाली. बघ
मी आवरलं होतं शब्द असा मी काढा फोटो. दाखलो अरे काढ ना फोटो लवकर. अरे अरे इकडे घे, इकडे घे तिला. आत्ता आपण जस्ट परतीच्या प्रवासाकडे निघालो आहे. शिवनेरी किल्ला खाली उतरतो आहे आणि आपलं लास्टचं ठिकाण राहिलं होतं म्हणजे शिवाई देवीचं मंदिर. तर आता ते बघूया लास्ट. चल हे हा समोरचा व्ह्यू बघू शकता मंदिराचे आणि आपण बरोबर तिकडून आलो होतो. काढणार ती मला वाटलंच होतं. बाई आपल्याला अजून किती उतरायचं दिसतंय तुला? अगं ठेव ना पाऊस येतोय. फायनली आपण शिवनेरी किल्ला खाली उतरलो आहे आणि एका ब्लॉगमध्ये शिवनेरी किल्ला एवढा कवर आपल्याला करता आला नाही, पण काही ठराविक गोष्टी आपण शिवनेरी किल्ल्यावर असलेल्या आपण ह्या ब्लॉगमध्ये दाखवल्या आहेत. कारण आपण ऑलरेडी ब्लॉग खूप मोठा होईल, तर पुढे अजून आपल्याला पाली आणि महडचे 2 अष्टविनायक गणपती पण कवर करायचे आहेत. तर एका ब्लॉग खूप मोठा होत असल्यामुळे आपण त्याचा 3rd पार्टमध्ये कन्वर्ट करूया. आणि आता तुम्हाला शिवनेरी किल्ल्याचे काही फुटेज दाखवते, ते नक्की बघा. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आठवणीने. चला लेट्स गो.